महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत महाराष्ट्रातील जे 5 हातमागावरील वाहन आहे की जे लोप पावू शकतात किंवा लोप पावण्याच्या मार्गावर आहे, अशा वाहनांना राज्य सरकारने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत आर्थिक पाठबळ देण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे। या महाराष्ट्रातील पैठणी उत्पादक विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता देण्यात येतो। महिलांना 15,000 व पुरुषांना 10,000 रुपये भत्ता देण्यात येतो। या वर्षीचा भत्ता आमच्या विणकरांच्या अकाउंटला जमा झालेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व विणकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, त्याचप्रमाणे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथं आनंदोत्सव साजरा करत आहेत। 2,70,00,000 आमच्या विणकरांना आतापर्यंत खात्यामध्ये थेट जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे शेकडो विणकरांना प्रति महिना 200 युनिट वीज माफ सुद्धा झालेली आहे। जे बोलतो ते करतो या उक्तीप्रमाणे देवेंद्र भाऊंनी या विणकरांना पाठबळ दिलं, त्याबद्दल समस्त विणकरांच्या वतीने मी देवाभाऊंचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। या भत्त्यामध्ये वंचित राहिलेले असतील किंवा ज्यांना अद्यापपर्यंत भत्ता आलेला नसेल त्यांच्यासाठी देखील आम्ही सतत पाठपुरावा करत राहू आणि त्यांच्या खात्यावर पैसे येईपर्यंत आम्ही देवाभाऊंकडे या संदर्भामध्ये नियमित पाठपुरावा करू। त्याचप्रमाणे पेन्शन योजनेसंदर्भात आम्ही वस्त्रोद्योग मंत्र्यांना वेळोवेळी निवेदन देखील दिलेले आहे। आमच्या विणकरांना 60 वर्षानंतर शासनाने पेन्शन लागू करावं अशी आमची मागणी आहे आणि शासन निश्चितपणे आमच्या विणकरांना पेन्शन लागू करेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।